अंमली पदार्थ विरुद्ध जनजागृती सप्ताहात वाडीवर्हे पोलीस ठाणेकडून मानवी साखळी तयार करून दिला एक आगळा वेगळा संदेश। माननीय बाळासाहेब पाटील पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांच्या संकल्पनेतून व आदित्य मिरखेलकर अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण उपविभाग यांच्या मार्गदर्शनाने श्री भगवान मथुरे पोलीस निरीक्षक वाडीवर्हे पोलीस ठाणे यांनी दिनांक 17 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 2:30 ते 3:30 दरम्यान वाडीवर्हे पोलीस ठाणे हद्दीतील औद्योगिक क्षेत्रातील विविध कंपनीचे अधिकारी यांच्याशी समन्वय साधून त्यांच्याकडील अधिकारी कर्मचारी कामगार तसेच वाडीवर्हे पोलीस ठाणे जिल्हा वाहतूक शाखा महामार्ग पोलीस अधिकारी अंमलदार व होमगार्ड असे एकूण 800 ते 1000 व्यक्तींची नाशिक आग्रा महामार्गावर मानवी साखळी तयार करून अंमली पदार्थ विरोधी बॅनर फ्लक्स द्वारे जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला। व्यसनाधीन होत चाललेल्या समाजासाठी नशामुक्त राष्ट्र व नशामुक्त देश असा संदेश देण्यासाठी मानवी साखळी तयार करून जनजागृती करण्यात आली। या प्रसंगी वाडीवर्हे पोलीस हद्दीतील विविध कंपन्यांचे अधिकारी कर्मचारी कामगार यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला। सदर मानवी साखळी यशस्वीतेसाठी पोलीस निरीक्षक श्री भगवान मथुरे यांनी सर्व कंपनी चालक मालक कामगार यांचे आभार व्यक्त केले व यापुढेही असे समाजोपयोगी कार्यक्रम करण्याचे मनोगत व्यक्त केले। सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी सह पोलीस निरीक्षक रामभाऊ होंडे, पोलीस उपनिरीक्षक श्री रामनाथ दिवे तसेच वाडीवर्हे पोलीस ठाणे व जिल्हा वाहतूक शाखा महामार्ग पोलीस मदत केंद्राकडील अंमलदार होमगार्ड कर्मचारी असे उपस्थित होते। आठवडाभर अंमली पदार्थांच्या विरोधात जनजागृती मोहीम राबवण्यात आली आहे। आणि एस.पी. साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्याचप्रमाणे आमचे अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर सर आणि एस.डी.पी.ओ. खेडकर साहेब यांच्या सूचनेप्रमाणे वाडीवर्हे पोलीस स्टेशनने आणि वाडीवर्हे आणि गोंदे MIDCची बहुसंख्य कामगारांनी सहकार्य केलं आणि आम्ही सुमारे 1 किलोमीटर लांबीची मानवी साखळी तयार करून अंमली पदार्थांच्या विरोधात जनजागृतीचं काम केलेलं आहे। याबद्दल मी समाजामध्ये स्टार न्यूज नाशिकसाठी प्रतिनिधी गणेश लहामटे, इगतपुरी।